अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे दही वडे। त्याच्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ भिजवायला टाकलेली आहे रात्री आणि 1 वाटी मुगाची डाळ। याला आता मिक्सरला अगदी बारीक याची पेस्ट करून घेणार आहे। ही जी डाळ आता मी मिक्सरला काढलेली आहे, याला आपल्याला 10 ते 15 मिनिट चांगलं असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले वडे व्यवस्थित बना। आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून घेणार आहे। आता याला मी छान असं फेटून घेणार आहे। दहा ते 15 मिनिट आपल्याला सारखं याला फेटून घ्यायचं आहे। आपलं हे पीठ वड्यासाठी तयार आहे की नाही बघायचं। तर ते कसं बघायचं, हे बघा असं आता हे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पीठ टाकणार आहे। हे बघा आपलं पीठ वरीच तरंगत आहे, तर त्याच्यामुळे आता आपले कसं वडे बनवायला तयार झालेलं आहे पीठ। तर आपण याचे वडे बनवू शकता। आता दही वडे बनल्यानंतर आपल्याला दही पाहिजे, तर त्याच्यासाठी मी हे दही फेटून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला दही। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला वडे तळायचे आहेत। हे मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे। आता आपल्याला वडे तळायचे आहेत। माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता हे आपण वडे तळून घेणार। आता हे बघा आपल्याला असे थोडे सोनेरी कलरमध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। नक्कीच तुम्ही असे हे वडे करून बघा। अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपलं घेतलेलं। असे बघून जर केले तर अजिबात बिघडणार नाही। खायला खूप छान असे लागणारे हे दही वडे आपण घरच्या घरी बनवून मुलांना खायला देऊ शकता। सुरुवातीला आपल्याला तेल अगदी गरम करायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला पुन्हा हे तळून घ्यायचे आहे। हे बघा आपले कसे छान असे वडे हे फुगलेले आहे। पीठ पण छान भिजलेलं आहे। रात्रीला भिजवल्यानंतर सकाळी बरोबर वड्याच्या प्रमाणात आपल्याला पीठ डाळ भिजली की होऊ शकतात वडे। आता दही वडे बनल्यानंतर आपल्याला ते वडे काढून पाण्यामध्ये टाकायचे असतात सुरुवातीला। त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते। हे वडे आपण अशी पिळून या दह्यामध्ये टाकणार आहोत। हे बघा आपले दही वडे तयार आहे। त्यावर थोडीशी आपण लाल तिखट टाकून घ्यायचं। जिरं पावडर टाकून घ्यायचं। ग्रीनवाली चटणी टाकून घ्यायची त्याच्यात। हे बघा आपले कसे वाटले दही वडे। खूप छान अशी झालेली आहे दही वडे। नक्कीच करून बघा। केल्यानंतर कसे झाले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद।